आपण किती वाजता इथं आलोय अश्विनी? 12 वाजता बरोबर आलोय. आणि 12 वाजल्यापासून आम्ही आमच्या मेहुणीचा मेकअप करतोय. मेहुणीचा काय मेकअप उरका नाही. थांबा तुम्हाला दाखवते. कसलं छान हेअरस्टाईल केली, मस्त गजर बिजर राहू द्या. तुम्हाला नाही का म्हणलं आम्ही साखरपुड्याला चाललोय आमच्या आत्याच्या मुलीच्या. आणि पार्लरवाली झाली आमच्या अश्विनी. मेकअप करते हो, असू द्या. वहिनीचा मेकअप करायला नको का? छान असा साखरपुड्याचा मेकअप चाललाय. आम्ही पण घरूनच तयार होऊन आलोय. आम्हाला काही मेकअपची गरज नाही ऑलरेडी. चला सगळं थोडं थोडं पाठीमागच्या कॅमेऱ्याला दाखवते. मंडप हे सगळं घातलंय. हा मला वाटलं मंडप नाही घालायचा, पण घातलाय. आम्हाला लांबच स्पीकर ऐकू आलता. बाप म्हणतात स्पीकर लावलाय. ही माझ्या आत्या, आत्या माझी दिसा नाही हो का. आणि हिच्यात पुरीचा साखरपुडा आहे म्हणून आम्ही आलो. तिने आग्रहाने बोलवलंय बरं का, पोरींनो या म्हणून. त्या दिवशी बापूंला लय दम देत होते, पोरींला घेऊन या. बापूंनी 11 वाजताच आम्हाला इथं आणलंय. झालं बरं का, आवरायचं चाललंय. काही नाही इथं या. बरं बरं काढ सगळं. आमच्या नवरीचा मेकअप केलेर. बघू इकडे हाच एकदा. हा अश्विनीने छान मेकअप केलाय. काचा मान आहे ना तुला, त्याच्यामुळे मामीचं आगमन झालं. लय लेट पण थेट आहे होय ग. आणि घसा कशाने बसलाय तुझा? आजारी पडली काय? सून गावाला गेली ती आई होय. आमची गई का लिहिली आम तुला झालाय ग. आहे